पौराणिक वारसा लाभलेल्या अंबानगरीला शेगावीचा राणा संत गजानन महाराजांचे पाय लागले आहे। पुरातन अमरावतीतील कुंभारवाड्यात नारायणराव जामकर यांनी स्थापन केलेलं मंदिर आहे। या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पूजनीय जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। कुंभारवाडा येथील कैलासवासी नारायणराव जामकर यांनी स्थापन केलेल्या शेगावीचा राणा श्री गजानन महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येतोय। अंजनगाव सुरजी देवनाथ पीठाचे अधिपती जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन करण्यात आलं। अगाध शक्ती ऐसी तव सद्गुरुनाथा दुस्तरशा भवसागरी तरण्या देहाता। अनेक वर्षांपासूनचं हे गजानन महाराजांचं मंदिर आहे। इथे गजानन महाराजांचे पाय लागले, चरण धूळ लागली आहे। जामकर यांच्या वाड्यामध्ये महाराज वास्तव्याला असत, तर श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या समोरील मारुती मंदिराच्या ओट्यावर महाराज विश्रांती करत झोपत। परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते मंदिरासाठी भूमिपूजन करण्यात आलं। श्री गजानन महाराज की जय। महाराजांच्या स्वागताची जय्यत तयारी भक्त मंडळींनी केली। पायघड्या घालण्यात आल्या। महाराजांनी मूर्ती प्रसाद म्हणून दिली, तर महाराजांच्या पादुकाही येथे आहेत। गजानन भक्त नारायणराव जामकर यांच्या निमित्ताने अमरावती वासियांना महाराजांची सेवा करण्याचं, भक्ती करण्याचं महत्भाग्य लाभलं आहे। संत गजाननाचे लाखो करोडो भक्त आहेत। भक्त प्रतिपालक गजानन महाराज आपल्या भक्तांचा प्रतिपाळ समर्थपणे करतात। अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरु श्री कृष्ण परमात्मने नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय। कैलासवासी नारायणराव जामकर यांच्या या वाड्याचा उल्लेख श्री संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथामध्ये 10व्या अध्यायात 50व्या ओवीमध्ये आहे। कैलासवासी नारायणराव कुंभारवाडा असा हा उल्लेख आहे। संत गजानन महाराज जेव्हा अमरावतीला दादासाहेब खापर्डे यांच्याकडे वास्तव्याला येत, त्यावेळी ते कुंभारवाडा येथील नारायणराव जामकर यांच्याकडे येऊन औदुंबराच्या झाडाखाली आराम करत। सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येतो आहे। मंदिराचे विश्वस्त बाबाराव पाटील, डॉक्टर संजय तिरतकर, ॲडव्होकेट जयंत मार्कंडेय, जयंत सगणे, श्रीराम जोशी, महेश शांडिल्य तसंच व्यवस्थापन समितीचे प्राध्यापक संजय मराठे, वैभव कोनलाडे, बंडू ठोसर, राहुल पंधे, सारंग सगणे, राजेश चांडोळे, सनी कान्हे, स्वप्नील ठाकरे, नितीन जावरे, मयूर दोडके, वैभव साऊरकर हे महाराजांच्या इच्छेने जीर्णोद्धारासाठी कार्य करत आहेत। विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बाबाराव पाटील आपल्याशी बातचीत करतायत। आमचे गजानन महाराज मंदिर संस्थान नारायणरावजी जामकर यांनी स्थापित केलेलं आहे। याला अंदाजे 100 वर्ष पुरातन हे मंदिर संस्थान आहे आणि 100 वर्ष अगोदर हे जामकरांनी बांधलेलं संस्थान आहे आणि फार पुरातन संस्थान आहे। आता त्याचा आज जीर्णोद्धार होत आहे। महाराजांचे जितेंद्रनाथ महाराजाच्या हस्ते त्याचा भूमिपूजन सोहळा होत आहे।
संस्थांचे कोषाध्यक्ष प्राध्यापक संजय तिरतकर आपल्यासोबत आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया. अमरावतीची पुरातन नगरी, पारकोटाच्या आतमध्ये अंबानगरी ही पुरातन नगरी आहे आणि यामध्ये अनेक जुने मंदिर आहेत. इथे कृष्णाचं मंदिर आहे, बजरंगबलीचे मंदिर आहे, असे अनेक मंदिरं आहेत ज्यांना 200 वर्षे झालेले आहेत. आणि इथे साक्षात गजानन महाराज येऊन गेलेले आहे आणि हे याचं जीर्णोद्धार आज स्वामी जितनाथ महाराज देवनाथ मठाचे अंजनगावचे मठाधिपती यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि 2-3 वर्षामध्ये एक चांगलं सुंदर मंदिर यामध्ये निर्माण होईल अशी आम्हाला आशा आहे. मी विजय जयस्वाल. आज या गजानन महाराज मंदिराचा जो जीर्णोद्धार होत आहे त्याचा मला फार आनंद होत आहे आणि माझं जे स्वतःचं जे काही पैशानं मी हे करेन मी ते जरूर करेन. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.